चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत, की ज्यामध्ये आज घेणार आहोत बघा आपण स्थानिक किंमत. स्थानिक किंमत थोडक्यात काय, तर प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असते. म्हणजे थोडक्यात स्थानिक किंमत हा आपल्याला दिलेला चार्ट असतो बघा, त्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, ह्या घरातील ज्या चार्ट मधील ज्या घरामध्ये जो अंक असेल त्या घराची किंमत त्याला, स्थानाची किंमत त्याला प्राप्त होते. तर स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू. उदाहरणार्थ जर एक या ठिकाणी असेल एककाच्या घरात, तर त्याची किंमत एक एकक असते. हा जर एक दशकाच्या घरात असेल तर या ठिकाणी 0 येणार बघा. तर त्याची किंमत दशकाच्या घरात आल्यानंतर 10 होते. हाच एक जर शतकाच्या घरात आला तर त्याची स्थानिक किंमत ही 100 होते. थोडक्यात या चार्ट मधील स्थानानुसार प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असते बघा. स्थान म्हणजे थोडक्यात प्लेस, संख्येतील जे प्लेस असते बघा, त्या प्लेसनुसार प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असते आणि ती स्थानानुसार बदलणारी असते. आपण बघितलं ना, जर एक हा अंक एककाच्या घरात असेल तर त्याची एक एकक किंमत, दशकाच्या घरात असेल तर एक दशक किंमत, शतकाच्या घरात असेल तर एक शतक किंमत. चला तर ह्याच प्रकारे आपण काही उदाहरणे घेऊया बघा. उदाहरण नंबर 1 दिलेली संख्या आहे आणि या दिलेल्या संख्येत 2 या अंकाची स्थानिक किंमत किती. थोडक्यात व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2 इन द गिवन नंबर. गिवन नंबर मध्ये 2 डिजिटची 2 या अंकाची स्थानिक किंमत किती असेल. तर थोडक्यात दिलेल्या संख्येमध्ये 2 हा अंक कोठे आहे ते आपण सर्वप्रथम शोधूया आणि त्यानंतर राईट टू लेफ्ट, उजवीकडून डावीकडे तो अंक किती नंबरवर आहे. मग बघा मोजूया. 1 2 3 4 5 नंबरवरती आहे. मग दिलेल्या चार्ट मध्ये 5 नंबरचे घर स्थान शोधूया बघा. 1 2 3 4 5 नंबरचा. एक 5 नंबरच्या घरामध्ये 2 हा अंक लिहूया आणि समोर 0 0 0 0. मग 2 हा अंक 10,000च्या घरात आहे. दिलेल्या चार्ट मध्ये 10,000च्या घरात आहे. मग त्याची किंमत 10,000 2 वेळा म्हणजे थोडक्यात 20,000 म्हणजे सांगता येते बघा 20,000. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. म्हणजे थोडक्यात काय, तर दिलेल्या संख्येमध्ये तो अंक कोणत्या प्लेसवरती आहे, स्थानावरती आहे, त्यानुसार त्या अंकाची किंमत असते बघा. या दिलेल्या संख्येत एक्झाम्पल नंबर 2 या दिलेल्या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7 इन द गिवन नंबर. मग सर्वप्रथम दिलेल्या संख्येमध्ये 7 हा अंक कोठे आहे शोधू. तर बघा दिलेल्या संख्येमध्ये 7 हा अंक या ठिकाणी आहे. मग तो राईट टू लेफ्ट म्हणजे उजवीकडून डावीकडे किती नंबरवरती आहे मोजूया बघा. मग 1 2 3 4 5 6 नंबरवरती आहे. मग दिलेल्या चार्ट मध्ये बघा, दिलेल्या चार्ट मध्ये 6 नंबरचे घर कोणते आहेत बघूया बघा. 1 2 3 4 5 आणि 6 नंबरच्या घरात दिलेला अंक 7 हा लिहूया आणि मग समोर 0 0 0 0 0. बघा तर दिलेल्या संख्येमध्ये 7 हा अंक लक्ष स्थानावरती आहे, लक्षच्या घरामध्ये आहे, म्हणून त्याची किंमत होते बघा 7 लक्ष. 7 0 0 0 0. 7 लक्ष म्हणजे 7 लाख. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेल्या संख्येतील
6 या अंकाची स्थानिक किंमत किती? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द 6 डिजिट 6 इन द गिवन नंबर? बघ, सर्वप्रथम दिलेल्या संख्येमध्ये 6 हा अंक कोणत्या ठिकाणी आहे ते शोधूया. बघा, तर 6 हा अंक या ठिकाणी आहे. मग तो दिलेल्या संख्येमध्ये जर म्हटलं तर राईट टू लेफ्ट, उजवीकडून डावीकडे किती नंबरवरती आहे? तर काय बघा, 1 2 नंबरवरती. मग दिलेल्या चार्टमध्ये 1 व 2 नंबरच्या घरामध्ये 6 हा अंक लिहूया आणि समोर लिहूया 0. मग 6 हा अंक दशकाच्या घरात आहे. 6 दशक म्हणजे 60, तर त्याची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 60. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, दिलेल्या संख्येत बघा ही एक संख्या आहे. या दिलेल्या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 इन द गिवन नंबर? मग सर्वप्रथम दिलेल्या संख्येमध्ये 3 हा अंक कोणत्या ठिकाणी आहे शोधूया. बघा, 3 हा अंक या ठिकाणी आहे. मग तो उजवीकडून डावीकडे, राईट टू लेफ्ट किती नंबरवरती आहे? 1 2 3 नंबरवरती. मग दिलेल्या चार्टमध्ये 3 नंबरचे घर बघूया. 1 2 3 नंबरचे आणि अंक 3 आहे. मग समोर लिहूया 0 0. मग हा 3 अंक शतकाच्या घरात आहे, म्हणजे त्याची किंमत आहे बघा शतक 100. शतकाच्या म्हणजे 3 शतक 300 म्हणजे 300. त्याची स्थानिक किंमत सांगता येते बघा आपल्याला 300. चला, तर अशा प्रकारे राहिलेला भाग आपण उद्याला घेऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये.